नमस्कार शेतकरी मित्रांनो, पेरण्या लांबत आहे. IOD, इंडियन ओशन डायपोल आणि महाराष्ट्रातील विविध विभाग, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र यावर इंडियन ओशन डायपोलचा काय परिणाम असतो. अल निनोची परिस्थिती काय आहे तर थ्रेशोल्ड व्हॅल्यू, अल निनो थ्रेशोल्ड व्हॅल्यू क्रॉस करून पुढे जात आहे, म्हणजेच अल निनो कन्फर्म्ड आहे. ठीक आहे, म्हणजेच बंगालच्या उपसागरातली शाखासुद्धा थोडीफार कमजोर राहण्याची शक्यता आहे. आणि इंडियन ओशन डायपोल न्यूट्रल असल्यामुळे नैऋत्य मोसमी वारेसुद्धा कमजोर राहणार. म्हणूनच आपण 16 मेपासून सांगत आहोत की पावसात विलंब होणार आहे, पेरण्या लेट होणार आहे. तुम्हाला आत्तापर्यंत जे हवामान अंदाज येत होते हे पूर्ण फेक झालेले आहे सध्याच्या परिस्थितीत, हे तुमच्या आता लक्षात आलेलं असेल. कारण आपल्याला जेव्हा आंतरराष्ट्रीय संस्था, एवढ्या रेप्युटेड इन्स्टिट्यूशन आपल्याला ते आकडे देतात तर त्या काही खोटे बोलत नसतात. ठीक आहे, त्यांचं कुठे ना कुठे ते जे आकडे असते त्यांचे आपल्याला कन्सिडर करावेच लागते. तर आता इंडियन ओशन डायपोल आणि विदर्भाचं कनेक्शन काय, तर इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह असू द्या की निगेटिव्ह असू द्या, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत इंडियन ओशन डायपोलचा कुठलाही परिणाम विदर्भावर होत नसतो. मराठवाडा पूर्व भाग इथे सुद्धा इंडियन ओशन डायपोलचा कोणताही परिणाम होत नसतो. पण मराठवाडा पश्चिम आणि पश्चिम महाराष्ट्र, काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्र म्हणजे जळगाव सोडता, जळगाव, धुळे आणि अहिल्यानगरचा उत्तर भाग सोडता बाकी पश्चिम भागावर सुद्धा त्याचा परिणाम असतो, इंडियन ओशन डायपोलचा परिणाम असतो. ठीक आहे, तर त्या परिणाम कसा असतो तर इंडियन ओशन डायपोल जर पॉझिटिव्ह असेल म्हणजे पश्चिम पोल जो आहे हिंदी महासागरातला, मेडागास्कर जवळचा जो मोठी जागा आहे, तर तिथे जर का टेम्परेचर प्लस असेल नॉर्मलपेक्षा तर तिथून बाष्प मिळते नैऋत्य मोसमी वाऱ्याला. आणि मी आत्ता जे सांगितलं मराठवाडा पश्चिमपासून, तर ह्या भागात पाऊस चांगला होण्यास मदत होते जेव्हा मान्सून अराईव्ह होतो, मान्सून महाराष्ट्रात येतो. भारतीय हवामानशास्त्र विभाग यावेळेस ठीक काम करत आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे, जर का नॉर्दर्न लिमिट ऑफ मान्सूनची आपण रेषा पाहायला गेलो, निळी रेषा, तर आपल्याला दिसते की सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, त्यानंतर सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिवचा काही भाग, पुणेचा जो दक्षिण भाग आहे, रत्नागिरी आणि रायगडच्या काही भागात मान्सून पोचलेला आहे. ठीक आहे, भारतीय हवामानशास्त्र विभागाने जर घाई केली तर शेतकरीसुद्धा घाई करतात आणि दुबार पेरणी त्यावेळेस होते. ठीक आहे, म्हणून भारतीय हवामानशास्त्र विभागसुद्धा यावेळेस शेतकऱ्याच्या सपोर्टमध्ये आहे असं वाटत आहे. ठीक आहे, आता अल निनो कंडिशन काय तर सुरुवातीलाच सांगितलं की थ्रेशोल्ड व्हॅल्यू क्रॉस करून अल निनो कन्फर्म्ड होत आहे. म्हणूनच ईस्टर्न विंड ह्या कमजोर राहणार आहे. बंगालच्या उपसागराची शाखासुद्धा थोडी कमजोर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण जो 16 मेपासून हवामान अंदाज देत आहोत, तर तो हवामान अंदाज प्रत्येक व्हिडिओची तारीख मला माहिती आहे, तुम्ही प्रत्येक व्हिडिओ जर का पाहिला तर मी 18 तारीख आणि 24 तारीख जूनची ह्या 2च तारखा तुम्हाला सांगत आहो. बघा, पावसात सरासरीपेक्षा कमतरता राहणार आहे. त्यामुळे आपल्याला पेरणी ही योग्य वेळी करावं लागणार आहे. जर का दुबार पेरणीची पाळी जर शेतकऱ्यावर आली तर शेतकऱ्यांचं आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडून जाईल आणि पुढेही आपल्याला फार समाधानकारक म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस असा पाहायला मिळणार नाही. ठीक आहे, ऑगस्ट सप्टेंबरचं सांगू शकत नाही, पण जून जुलैबद्दल आपण बोलत आहोत. ठीक आहे, आता हवामान अंदाज देण्यात हवामान अभ्यासक म्हणजे असे तोऱ्यात आहे सध्या, होते आत्तापर्यंत, की जसं की ते तुम्हाला तुमच्या शेतात आणून पाऊस पाडणारच की काय, म्हणजे तुम्हाला एकदम वेळ 2:55 वगैरे वगैरे ह्या भागात ह्या तालुक्यात पाऊस पडणार असा अंदाज प्री मान्सूनचा कोणीही देऊ शकत नसते. लोकांची एकच कंप्लेंट आहे सध्या, शेतकरी लोकांची, की बऱ्याचशा हवामान अंदाजकांचे 15 मेपासून 15 जुलैपर्यंत हवामान अंदाज का चुकतात. त्याच्यासाठी पाहिजे असते अभ्यास, त्याच्यासाठी पाहिजे असते अनुभव. ठीक आहे, 15 जुलैच्या नंतर तुम्ही जर का मोबाईल उघडला आणि गुगलला जर हवामान अंदाज विचारला तर तो हवामान अंदाजसुद्धा गुगलचा खरा येतो. सोयाबीन जेव्हा तुमचं सोंगलेलं असते, सोयाबीनच्या गंजा शेतात लावलेल्या असते,
त्यावेळेस आपल्याला समजते ना की गुगल उद्या दाखवते की उद्या पाऊस येणार आणि पाऊस निश्चित त्यावेळेस येत असतो. मॉन्सून सेट झाल्यावरची ती परिस्थिती असते. म्हणून आपण ताडपत्री घेऊन जातो आणि गंजी झाकतो. तेव्हा काही आपल्याला हवामान अंदाजाची गरज नसते. मी हवामान तज्ज्ञ नाही. मी दरवर्षी सांगत असतो की मी हवामान तज्ज्ञ नाही. मी हवामान तज्ज्ञांबद्दल बोलत आहो. ठीक आहे. कारण शेतकऱ्यांचं नुकसान होते त्यात. पहिले 15 मेपासून पाऊस येणार होता, मग 22 मेपासून येणार होता, मग 26 मेपासून येणार होता, मग 1 जूनपासून येणार होता, 5 जूनपासून तर कन्फर्म येणार होता. म्हणजे तुम्ही लगेच जा शेतात पेरून टाका एवढी तयारी केली होती हवामान तज्ज्ञांनी की बस ते ढगं ओढून आणणार आणि तुमच्या शेतात पाऊस पाडणार. ठीक आहे. तर ह्या असल्या फालतू गोष्टीच्या मागं लागू नका. हवामान अंदाजाचे व्हिडिओ पाहू नका. परिस्थिती अशी आहे की ह्या वर्षी अल निनो कंडिशन आहे. आयोडी तटस्थ आहे. तुमच्या तांत्रिक कमेंट येऊ द्या मला. तुम्ही तांत्रिक प्रश्न नक्कीच विचारा. आता याच्या पुढे मी तुम्हाला हवामान अंदाजाचे व्हिडिओ देईल की कधी कुठे पाऊस चालू होणार. पण पावसात उशीर आहे. फार जास्त घाई करू नका. चांगला तुमच्या इथे पाऊस येऊ द्या. पाण्याची जर तुमच्याकडे सोय असेल तर तुम्ही स्वतःचे निर्णय घ्यायला मोकळे आहे. धन्यवाद.